आम्ही ज्यात रेग्युलर ऊसाच्या दुकानावरती जातो ना रस प्यायला, त्याच दुकानावरती शेंगदाणे विकायला होते. तो म्हणे गावरान शेंगदाणे आहेत 140 रुपये किलो आणि डीमार्टमध्ये 135 रुपये किलो शेंगदाणे भेटतात, मग ते गावरान नसतात. मग म्हटलं हा गावरान म्हणतो नक्की चांगले लागतील की नाही, कारण शेंगदाणे जे होते त्या आकाराने थोडेसे मोठेच होते, म्हणून थोडासा डाऊट येत होता. तुम्ही कमेंट करून नक्की सांगा हे शेंगदाणे नक्की गावरान आहेत की नाहीत. म्हटलं एकदा ट्राय करून बघावेत, कडू लागले तर रिटर्न देता येतील त्याला नेऊन. मग मी शेंगदाण्याच्या पोळ्या बनवण्याचं ठरवलं. तसं पण उन्हाळा चालू झालेला आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शेंगदाणे आणि गुळ खाल्ले चांगलं असतं शरीरासाठी. 1 वाटी शेंगदाणे घेतले, व्यवस्थित त्याला तव्यामध्ये खरपूस भाजून घेतलेल्या, साली वगैरे काढल्या. त्याचप्रमाणे 1 वाटी गुळ घेतला, मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं. पीठ अगोदरच मळून ठेवलेलं, चांगलं भिजू घातलं 10 मिनटं. त्यानंतर आपण जसं पुरण भरतो ना पिठाच्या गोळ्यामध्ये, तसंच पुरण भरल्यासारखं शेंगदाणे सगळे भरून घ्यायचे. त्याच्यामध्ये छान अशी गोलाकार त्याची पोळी लाटून घ्यायची आणि तव्यावरती दोन्ही साईडने आलटून पलटून मस्त असे शेकून घ्यायचे आहे. वरून गावरान तूप लावायचं. तूप असेल तर लावा, नाही तर तेल लावलं तरी छान लागेल.